बीडमध्ये 2 शिक्षकांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग. बीडच्या उमा किरण शैक्षणिक संकुलातील धक्कादायक घटना. माजी आमदार झिशान सिद्दीकींचा अनोळखी व्यक्तीकडून पाठलाग. वांद्र्यातील निर्मल नगर पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकींच्या सुरक्षेमध्ये वाढ. पहिली ते चौथी हिंदीची सक्ती योग्य नाही, तर 5वी पासून हिंदी शिकवण्यास हरकत नाही, शरद पवारांचं वक्तव्य. 2 ऐवजी एकच मोर्चा काढण्यात यावा. मनसे नेत्यांकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना प्रस्ताव. मराठी माणसाच्या हक्कासाठी 2 मोर्चे नको अशी विनंती. सिडकोमध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांची संख्या कमी नाही. सिडकोला खरोखर घर विकण्यासाठी एजन्सी नेमण्याची गरज होती का, तपासलं पाहिजे. वनमंत्री गणेश नाईक यांचे सिडकोवर ताशेरेन गंभीर आरोप. मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या कारवाईच्या विरोधात मच्छीमार आक्रमक. ससून डॉक येथे आज मच्छीमारांचं आंदोलन. 11वी प्रवेश अद्यापही रखडलेलाच. ऑनलाईन साईटमध्ये 6व्यांदा तांत्रिक बिघाड. 30 जूनला जाहीर होणार पहिली यादी. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे खडेबोल. पहलगाम हल्ल्याचा उल्लेख नसल्यानं निवेदनावर स्वाक्षरी करण्यास दिला नकार. आषाढी यात्रेसाठी आज देवाचा पलंग काढण्यात येणार. पंढरपूरमध्ये वारकऱ्यांना विठुरायाचं 24 तास दर्शन आता घेता येणार. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये पोहोचता शुभांशु शुक्लांचं हिंदीतून निवेदन. मी रोज आपल्याशी बोलत राहीन. जय हिंद जय भारत, शुभांशु शुक्लांचा संदेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.